गुड मॉर्निंग. बघा आजच्या लेक्चर मध्ये आपण 9th स्टँडर्डचा मॅथ पार्ट 1 चा थर्ड लेसन बघणार आहे. पॉलिनॉमियल्स आपण बघणार आहे. पॉलिनॉमियल्स मोठा लेसन आहे. त्याच्यात जवळपास आपल्याला 5 प्रॅक्टिस सेट आहे आणि परीक्षेला सर्वात जास्त विचारणारा हा लेसन आहे. सर्वात महत्त्वाचा लेसन आहे. याच्यात आपल्याला काही महत्त्वाच्या बेसिक गोष्टी आपल्याला पहिल्या बघाव्या लागेल. त्या बेसिक गोष्टी जर आपल्याला कळाल्या चांगल्या तरच आपण ते पुढच्या प्रॅक्टिस इझिली सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे बेसिक गोष्टी आपल्याला करणं इम्पॉर्टंट आहे. मग आता याच्यामध्ये बेसिक गोष्टी नेमक्या कोणत्या कोणत्या आहेत तर सर्वात महत्त्वाचं पॉलिनॉमियल म्हणजे काय. पॉलिनॉमियल म्हणजे अशी एक सिक्वेन्स असते त्या ज्याच्यामध्ये डिग्री असते. काय असते? डिग्री. बघा अशी एखादी सिक्वेन्स एक सिरीज आहे. अशी एखादी सिक्वेन्स ज्याच्यामध्ये काय काय प्रेझेंट असणार आहे बघा? डिग्री. डिग्रीचा अर्थ काय माहितीये का तुम्हाला? उदाहरणार्थ एक्स च्या वरती डोक्यावरती 2 असतो. याचा अर्थ काय? x इंटू एक्स म्हणजे स्क्वेअर आहे ना. म्हणजे इथे x ची डिग्री किती असणार आहे बरं? 2 आहे. मला सांगा इथे x ची डिग्री किती रे? 1 नसती म्हणजे किती असते? 1. मला सांगा इथं x ची डिग्री किती रे? इथे x ची डिग्री किती आहे? 0. बघा कशाची डिग्री जर 0 जर घेतली तर ते आन्सर काय राहतं? 1 राहतं. काय राहतं? 1. नाहीये म्हणजे इथं मल्टिप्लाय 1 केलं तर 0 होणार आहे का? नाही होणार. म्हणजे याचा अर्थ काहीच दिसत नाही तर डिग्री किती असते? 0. जिथं फक्त व्हेरिएबल असतो तिथं किती असते डिग्री? 1. आणि इथं डोक्यावर जर 2 असेल तर डिग्री किती आहे? 2. x⁵5 याचा अर्थ डिग्री किती असणार आहे? 5. डिग्रीचा अर्थ कळेल. डिग्री म्हणजे त्याच व्हेरिएबलने त्याच व्हेरिएबलला किती वेळेस मल्टिप्लाय केलंय याला आपण म्हणतो डिग्री. डिग्रीचा मीनिंग कळाला सर्वांना? ओके. सिरीज मध्ये काय असणार आहे? डिग्री. त्यानंतर असणार आहे व्हेरिएबल. काय असणार आहे? व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्स कोणता आहे? सपोज इथं मी एखादा असं इक्वेशन लिहिलं 4x² + 3 तिथं व्हेरिएबल कोणता असणार आहे रे? x. कधी कधी y असतो, कधी m असतो, कधी n असतो, कधी z असतो. व्हेरिएबल कोणते पण असू शकतात. याला म्हणतो आपण व्हेरिएबल. याला काय म्हणतो आपण? डिग्री. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे कोइफिशियंट. कोइफिशियंट. कोइफिशियंटचा अर्थ असतो व्हेरिएबलच्या आधीचा रिअल नंबर. व्हेरिएबलच्या आधीचा रिअल नंबर. मग मला सांगा x² चा कोइफिशियंट किती असणार इथं? 4. इथं x² चा कोइफिशियंट नसतो म्हणजे 1 असतो. इथं किती असणार कोइफिशियंट? 1 असणार आहे. कोइफिशियंटचा अर्थ काय आला? पुढे गेला कोइफिशियंट काय ते सुद्धा आपण सर्व बघणार आहे. तर पॉलिनॉमियल म्हणजे अशा प्रकारची एक सिरीज असते ज्याच्यात डिग्री असणार आहे, व्हेरिएबल असणार आहे आणि काय असणार आहे? कोइफिशियंट असणार आहे. हे 3 गोष्टी कळेल काय? मग आता आपण नेमकं पॉलिनॉमियलचे टाइप कोणते ते आपण बघूयात. हे मोस्ट इम्पॉर्टंट. हे कळालं तरच पुढचं कळेल अन्यथा कळणार नाही. मग आता आपल्याला काय बघायचं बरं? टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल. टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल. आता हे टाइप्स पॉलिनॉमियलचे 2 प्रकारे पडतात. पहिला टाइप आपल्याला बघायचा आहे बेस ऑन द टर्म, नंबर ऑफ टर्म. नंबर्स ऑफ टर्म म्हणजे एखाद्या पॉलिनॉमियल मध्ये किती टर्म्स आहेत ते आपल्याला बघायचे आहे. फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला असं म्हटलं की फक्त असं म्हटलं 4x किती टर्म आहे याच्यामध्ये? एकच टर्म आहे. x² ही किती टर्म आहे रे? एकच टर्म आहे. फक्त 3 ही किती असणार आहे? 1 टर्म. म्हणजे याच्यामध्ये एक टर्म असते त्याला काय म्हणतो आपण? मोनोमियल. काय म्हणतो? मोनोमियल. म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त एक टर्म आहे त्याला काय म्हणायचं आपल्याला? मोनोमियल. मोनोमियल हा पॉलिनॉमियलचा कितवा प्रकार असणार आहे? फर्स्ट टाइप असणार. लक्षात आलं का? जर मी तुम्हाला असं जर म्हटलं की x² + 2 किती टर्म आहे याच्यामध्ये? 2 टर्म्स आहेत. 4x² + x किती टर्म आहे रे? 2 टर्म आहे. सपोज मी जर असं म्हटलं की x² + 5 किती टर्म आहे याच्यामध्ये? 2 टर्म आहे. आणि 2 टर्म असं आपण त्याला काय म्हणतो? बायनॉमियल. काय म्हणतो? बायनॉमियल. बायनॉमियल हा कितवा प्रकार असणार आहे? मग सेकंड टाइप असणार आहे बायनॉमियल. बायनॉमियलचा अर्थ काय? सॉरी बायनॉमियल.
बायनॉमिनल म्हणजेच काय, ज्याच्यामध्ये किती व्हेरिएबल असणार आहे किंवा किती टर्म्स असणार आहे, 2 टर्म असणार आहे. लक्षात येईल का? एक टर्म असेल तर मोनोमियल, 2 असेल तर बायनॉमियल. बाय म्हणजे काय, 2. मोनो म्हणजे काय, 1. लक्षात, 1 पॉलिनॉमियल, 2 पॉलिनॉमियल. आता आपल्याला बघायचंय कोणतं बरं, ज्याच्यामध्ये किती असणार आहे बरं. सपोज मी असं म्हटलं एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर प्लस 3. किती टर्म याच्यामध्ये, 3 टर्म. 4x स्क्वेअर प्लस 5x मायनस 4 किती असणार याच्यामध्ये, 3 टर्म. याच्यात जर 3 टर्म असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहे, ट्राय. ट्रायचा अर्थ काय असतो, 3. ट्राय नॉमियल. लक्षात आलं का रे काय, म्हणजे एखाद्या पॉलिनॉमियल मध्ये किती टर्म्स आहेत त्याच्यावरून किती प्रकार पडतात, 3. एक कोणता असणार आहे, एकच टर्म असेल तर मोनोमियल, 2 टर्म असेल तर बायनॉमियल आणि 3 टर्म असेल तर ट्रायनॉमियल. लक्षात आलं की सर्वांना. मी तुम्हाला एक्झाम्पल वगैरे विचारतात कधी कधी, किंवा तुम्हाला असे बरेच काही पॉलिनॉमियल्स देतात आणि ते तुम्हाला आयडेंटिफाय करायला लावतात त्या दिलेल्या सर्व पॉलिनॉमियल्स मध्ये मोनोमियल कोणते आहेत, बायनॉमियल कोणते आहेत आणि ट्रायनॉमियल कोणते आहेत. लक्षात येईल का सर्वांना, नक्की. टर्म वरून हे 3 प्रकार पडलेले. आता अजून आपल्याला 3 प्रकार बघायचे, ते कशावरून बघायचे बरं, त्याच्या व्हेरिएबल्स वरून. आता कसे बघायचे त्याच्या आपल्या डिग्रीवरून आपण त्याचे प्रकार बघणार. कशावरून, टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल. बट कशावरून, हे त्याच्या डिग्रीवरून. डिग्री म्हणजे आधीच सांगितलंय मी तुम्हाला, x⁻². काय असणार आहे, डिग्री. x⁻6 काय असणार आहे, डिग्री. मग आता किती डिग्री आहे त्याच्यावरून किती प्रकार पडणार आहे, पुन्हा 3 प्रकार पडणार आहे. मग आता बघा, लक्ष द्या. जर सपोज मी जर असं म्हटलं की 2x + 1 किती डिग्री आहे इथं, हायएस्ट डिग्री किती, हायएस्ट 1 आहे. नसतो म्हणजे किती असतो, 1. x + 2 किती डिग्री आहे, ओनली x किती डिग्री आहे, 1. नसती म्हणजे किती डिग्री असते, 1. आणि ज्याची डिग्री 1 असते त्यालाच आपण काय म्हणतो, लिनियर पॉलिनॉमियल. काय म्हणतो आपण त्याला, लिनियर पॉलिनॉमियल. लिनियरचा अर्थ असतो एकच डिग्री. डिग्री किती असणार आहे, 1 डिग्री असेल तर काय असणार, तो लिनियर पॉलिनॉमियल. म्हणजे आपण लिहू शकतो लिनियर पॉलिनॉमियलचा अर्थ मी लिहू शकतो काय, इथं डिग्री किती असणार आहे, 1. हे सर्व व्यवस्थित लिहायचं आहे तुम्हाला. हा झाला फर्स्ट टाइप कशाचा, पॉलिनॉमियलचा. कशावर हा टाइप आहे, डिग्रीनुसार टाइप. हा झाला फर्स्ट टाइप. आता पहिला म्हणजे काय असणार आहे, डिग्री 1. आता दुसरा काय असणार आहे बरं, ज्याची डिग्री काय आहे, 2 आहे. फॉर एक्झाम्पल असं जर म्हटलं काय, 4x² + 2x + 3 किती डिग्री त्याच्यामध्ये, हायएस्ट डिग्री. बघा इथं किती डिग्री आहे आणि इथं किती आहे, पण विचार कोणाचा करायचा, फक्त हायएस्ट डिग्रीचा. कोणाचा, हायएस्ट डिग्रीचा. सपोज 5x + 6x² + 4 किती त्याच्यात हायएस्ट डिग्री, 2. इथं 1, इथं किती बरं, 2 आहे. म्हणजे हायएस्ट डिग्री जर 2 असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहे, क्वाड्रिलॅटरल. सॉरी काय म्हणायचं, क्वाड्रॅटिक. सॉरी क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. हा कोणता टाइप असणार आहे, आता सेकंड टाइप, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. पहिला कोणता आहे बरं, लिनियर. लिनियर म्हणजे काय, 1 डिग्री. क्वाड्रॅटिकचा अर्थ काय असणार आहे, 2 डिग्री. हो, ऍक्च्युली ते तुम्हाला नाहीचे, पण ते मग सिक्वेन्स वाढत जातात. मग ते मल्टी पॉलिनॉमियल वगैरे असतात. मल्टी पॉलिनॉमियलचा अर्थ काय, 4 डिग्री, 5 डिग्री, 6 डिग्री, त्याला मल्टी पॉलिनॉमियल म्हणतो आपण. मल्टी म्हणजे काय, खूप जास्त. लक्षात आलं का. पण तुम्हाला 2 किंवा 3 वर, 1, 2 किंवा 3 वर लक्षात. आता बघा सपोज जर आपल्याला डिग्री किती दिली, सपोज इथं सपोज असं दिले काहीतरी एक्झाम्पल की 3x³ + 4x एवढं दिले, x². इथं किती डिग्री, हायएस्ट डिग्री 3. 3चा अर्थ असतो क्युबिक. 3चा अर्थ काय असतो, क्युबिक. किंवा अजून मी असं म्हटलं
y क्यूब प्लस 6y स्क्वेअर प्लस 3. इथं किती डिग्री हायेस्ट? 3. आणि जर 3 डिग्री असेल तर आपण त्याला तिसरा प्रकार म्हणतो. आणि तिसरा प्रकार कोणता असतो बरं? क्युबिक पॉलिनॉमियल. क्युबिक पॉलिनॉमियल. लक्षात आलं का? म्हणजे लिनियर, क्वाड्रॅटिक आणि क्युबिक हे कशावर डिपेंड आहेत? मग आपण पॉलिनॉमियलचा पहिला प्रकार कशावरून बघितला बरं? टोटल टोटल नंबर, टोटल टर्म्स किती. आणि दुसरा कसा बघितला की हायएस्ट डिग्री किती आहे. लक्षात येईल का? टर्म आणि इथं काय आहे? डिग्री. एकच टर्म असेल तर काय असणार आहे? मोनोमियल. 2 टर्म असेल तर बायनोमियल. आणि 3 टर्म असेल तर ट्रायनोमियल. 1 डिग्री असेल तर लिनियर, 2 डिग्री असेल तर क्वाड्रॅटिक आणि 3 डिग्री असेल तर क्युबिक. लक्षात येईल का? हे 2 मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. हे चांगल्या प्रकारे लिहून घ्यायचे बरं का तुम्हाला. सर्व याच्यावरती तुम्हाला पुढचा प्रॅक्टिस सेट डिपेंड आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आता आपल्याला याचा आहे ना स्टँडर्ड फॉर्म विचारतील. काय विचारतील? स्टँडर्ड फॉर्म विचारतील. आता स्टँडर्ड फॉर्म कसा आहे बघा. जनरली पॉलिनॉमियलची सुरुवात होती एक काय असतो बरं? रिअल नंबर, ज्याला आपण कोइफिशियंट म्हणतो. आणि एक असतो काय बरं? व्हेरिएबल. पहिला असतो an रेस टू x रेस टू n, म्हणजे सर्वात मोठा काय असतो? डिग्रीवाला असतो. नेक्स्ट प्लस कोण असतं? आता डिग्री पण कमी होत जाणार आहे आणि रिअल नंबर पण कमी होत जाणार आहे. म्हणजे an-1 x रेस टू n-1. याच्यापेक्षा छोटी टर्म आहे ना. जर हा 5 असेल तर हा किती होणार आहे? 4. म्हणजे 5 - 1 येणार आहे. इथं जर डिग्री 5 असेल तिथं डिग्री किती होणार आहे? 4. म्हणजे तो डिक्रीजिंग ऑर्डरने असते. डिक्रीजिंग म्हणजे काय? कमी कमी होत जाते. याला स्टँडर्ड फॉर्म, डिक्रीजिंग फॉर्म. हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये. प्लस पुढची काय टर्म म्हणते इथं? an-2 x रेस टू n-2. अलग लक्षात. प्लस पुढची टर्म काय होऊ शकते? an-3 x रेस टू n-3 प्लस डॅश. अशा प्रकारे यालाच आपण काय म्हणतो तर पॉलिनॉमियलचा स्टँडर्ड फॉर्म म्हणू शकतो. लक्षात आलं का? याची गरज आपल्याला आहे. पण त्याच्या आधी अजून तुम्हाला मी 4 कन्सेप्ट सांगणार आहे. त्या 4 कन्सेप्ट एकदा कळाल्या तर मग तुम्हाला पुढच्या प्रॅक्टिस सेट मध्ये आता काही प्रॉब्लेम येणार नाही. हे सर्व तुम्हाला माहिती पाहिजे. ओके. इथंच मी एक सांगतो आतलंच तुम्हाला. बघा, जर तुम्हाला म्हटलं स्टँडर्ड फॉर्म, आता बघा तुम्हाला एखादा मी काय देतो? पॉलिनॉमियल देतो. फॉर एक्झाम्पल 3x स्क्वेअर प्लस 4x रेस टू 4 प्लस x एवढंच पॉलिनॉमियल दिलंय. काय दिलं? हा एक पॉलिनॉमियल दिलाय. याचं तुम्हाला काय म्हणतील? सर्वात पहिला क्वेश्चन स्टँडर्ड फॉर्म लिहा. कोणता लिहायचा? स्टँडर्ड फॉर्म. आता ही गोष्ट लक्षात ठेवा. स्टँडर्ड फॉर्मचा अर्थ काय असतो? जी काही पॉलिनॉमियल दिलेला आहे का त्याची डिग्री डिसेंडिंग ऑर्डरने लिहायची. त्याची डिग्री कशी लिहायची? डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय? 5 असेल तर नंतर 4, नंतर 3, नंतर 2, नंतर 1, नंतर 0. शेवटचा नंबर 0 आला असतो. म्हणजे काय? फक्त कोइफिशियंट वाला. तिथे व्हेरिएबल असेल का? नाही. मग त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये, हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का आता? कारण याची डिग्री पुढे मोठी आहे, आधीच लहान आहे. याचा स्टँडर्ड फॉर्म कसा होणार आहे? 4x रेस टू 4 प्लस 3x स्क्वेअर प्लस x. झाला स्टँडर्ड फॉर्म. झाली का डिसेंडिंग ऑर्डर? नक्की का? बरं. आता सेकंड आपल्याला शिकायचंय इंडेक्स फॉर्म. ही मोस्ट इम्पॉर्टंट आहे. इंडेक्स फॉर्म. आता लक्ष द्या इकडे काय इंडेक्स फॉर्मचा अर्थ काय समजून घ्या. मी पुन्हा सांगतोय. इंडेक्स फॉर्म म्हणजे प्रॉपर डिग्री डिसेंडिंग ऑर्डरनी आली पाहिजे. प्रॉपर डिग्री. प्रॉपर डिग्रीचा अर्थ काय बघा. इथं किती रे डिग्री? मी इथं किती यायला पाहिजे होती? 3 यायला पाहिजे होती. 3 आहे का इथं? मी इथं 3 आणायची. आता आपल्याला ती 3 कशी आणायची? 0 ने आणायची. बघा आता काय होईल. सर्वात मोठी डिग्री कोणती इथं? 4. मी 4 ला 4 लिहितो. 4x रेस टू 4. काय प्रॉब्लेम कितपर्यंत? इथं 3 डिग्री आहे का रे? नाहीये. मग 3 डिग्री आणायची. कशी आणायची? स्वतःहून आणायची ना. म्हणजे कोइफिशियंट 0 घ्यायचा आणि x रेस टू 3 घ्यायचा. x रेस टू 3 ला 0 ने
मल्टिप्लाय केल्यावरती काय होणार, झिरोच होणार आहे. म्हणजे काय अर्थ राहिला त्याला नाही. पण आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर लिहायची का, कारण की इंडेक्स फॉर्म सांगितलाय. किती इंडेक्स इथं 4, इथं किती आहे, आता किती व्हायला पाहिजे आपल्याला 2 आहे का रे, 2 आहे, मग लिहून टाका. प्लस काय इथं 3x². आता कोणती पाहिजे डिग्री, 1 वाला आहे ना, आहे, लिहून टाकायचं. प्लस काय इथं x. हे कळालं का नक्की. बरं 0 वाला आहे का रे इथं, 0 वाली डिग्री आहे का, नाही. आणि नसेल तर मग काय लिहायचं, +0. आता इंडेक्स फॉर्म झाला. इंडेक्स फॉर्म का आला, स्टँडर्ड फॉर्म का आला. स्टँडर्ड फॉर्मचा मिनिंग काय आहे, ती डिसेंडिंग ऑर्डरने फक्त लिहायचं. आणि इंडेक्स फॉर्म म्हणजे काय, प्रॉपर डिसेंडिंग ऑर्डरने लिहायचं. काही पण येऊ दे, इथं जसं आहे तसंच लिहायचं, फक्त डिसेंडिंग ऑर्डर. बट इथं जे मिस झाले का ते पण लिहायचं कोणामध्ये, इंडेक्स फॉर्म मध्ये. लक्षात येईल का नक्की एकदम. बरं अजून तिसरे एक कन्सेप्ट बघायचंय, कोइफिशिएंट. कोइफिशिएंटचा अर्थ काय असतो, व्हेरिएबलच्या सोबतचे नंबर. ते नेहमी रिअल नंबर असतात. कसे असतात ते, रिअल. मग मला सांगा यांचे कोइफिशिएंट काय होईल बरं. सर्वात पहिला जी मोठी डिग्री असते का त्याचाच पहिला कोइफिशिएंट लिहायला लागतो. नंतर मग म्हणजे कोइफिशिएंट लिहिताना नेहमी तुम्हाला काय लिहायला लागणार आहे, इंडेक्स फॉर्म लिहाच लागतो. कोइफिशिएंट लिहिण्यासाठी काय लिहायचा असतो, इंडेक्स फॉर्म लिहायचाच असतो. मग आता जर याचा तुम्हाला कोइफिशिएंट विचारले असते, तुम्ही फक्त 3, 4 आणि 1 म्हटले असते का, नाही. तर तुम्ही काय म्हटले असते, जर इंडेक्स फॉर्म तयार केला असता. मग हे इंडेक्स फॉर्म पासूनच काय केलं तुम्ही, कोइफिशिएंट. मग पहिला काय कोइफिशिएंट आहे बरं, 4. सर्वात मोठी डिग्री कोणती, 4. 4 चा कोइफिशिएंट कोण आहे, 4. नंतरची डिग्री कोणती, 3. 3 चा कोइफिशिएंट कोण आहे, 0, कॉमा. नंतर 2 डिग्री वाला त्याचा कोइफिशिएंट 3. नंतर 1 वाला किती वर त्याचा झाला, नाही म्हणजे 1. आणि याचा किती आहे, 0. झाले कोइफिशिएंट. म्हणजे तुम्हाला याचा जरी कोइफिशिएंट लिहायला लावला असता तर 3, 4, 1 असा लिहिला चालला नसता. तुम्हाला त्यासाठी काय लिहावं लागेल, इंडेक्स फॉर्म लिहावाच लागेल. आणि इंडेक्स फॉर्म लिहिल्यानंतरच तुम्हाला कोइफिशिएंट लिहायचा असतो. लक्षात आलं की मी काय बोललो नक्की एकदम. काय डाऊट राहील की याच्यामध्ये, नाही. आणि लास्ट टाइम आपल्याला बघायची काय, डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. इथं लिहू का मी, इथं लिहितो का, काय लिहितो मी, चौथी काय कन्सेप्ट आहे, डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. आता कसं असतं, तुम्हाला क्वेश्चन विचारतात, हा क्वेश्चन आहे सपोज, हे तुम्हाला एक पॉलिनॉमियल दिली, ह्या पॉलिनॉमियलची डिग्री किती आहे. तर आता तुम्हाला कन्फ्युजन होईल, अरे डिग्री 2 पण आहे, डिग्री 4 पण आहे, डिग्री 1 पण आहे, मग कोणती म्हणायची. तर कोणती म्हणायची, जी हायएस्ट डिग्री असते, हायएस्ट डिग्री त्याला काय म्हणायचं, पॉलिनॉमियलची डिग्री म्हणायचं. मग मला सांगा हायएस्ट डिग्री किती इथं, म्हणजे ह्या पॉलिनॉमियलची डिग्री किती असणार आहे, 4 असणार आहे. येईल का लक्षात बाबांनो, कळालं की मी काय बोललो. मग आता मला पटापट सांगा चला, इथं डिग्री किती असणार आहे, इथं डिग्री, इथं डिग्री, इथं डिग्री 0. व्हेरिएबल आहे की इथं, जिथं व्हेरिएबल नसतो तिथं डिग्री नेहमी 0 असते. कारण बघा इथं x⁻0 आहे, x⁻0 चा अर्थ असतो 1, म्हणून हा न लिहिता डायरेक्ट नाही 1 याचा अर्थ. जिथं फक्त कोण असतो, रिअल नंबर, तिथं डिग्री नेहमी किती असते, 1 असते. लक्षात येईल का, किती असते, 1 असते. ओके बरं. मग मला सांगा आता इथं हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का रे, 4x² + x स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का, आहे. मला याचा इंडेक्स फॉर्म सांगा बरं, काय होईल, 4x² + x + 0 नाही, फक्त 0, फक्त गारा नाही इथं 0 विदाउट कोइफिशिएंट वाला, फक्त 0. कोइफिशिएंट नाही घ्यायचं शेवट, सॉरी कोण नाही घ्यायचं, व्हेरिएबल नाही घ्यायचं शेवट. लक्षात येईल का. बरं चला, मला याचा ह्या पॉलिनॉमियलची डिग्री सांगा किती आहे. इंडेक्स फॉर्म म्हटलं हा, कोइफिशिएंट, याची कोइफिशिएंट काय असणार आहे, याचा कोइफिशिएंट नसतो म्हणजे किती असतो, 1. देन डिग्री 2 वाल्याचं किती आहे, 1. डिग्री वर वाल्याचं आहे का इथं कुणी नाहीये, मग 0 लिहायचं. आणि नंतर कुणी डिग्री नाही त्याचं किती आहे, 3 आहे. हा त्याचा झाला कोइफिशिएंट. हे नका बघू, हे शिका, फक्त सांगतो तुम्हाला, काय डोकं लावायचं हे शिका.
हे तुम्हाला याच्या हे तुम्ही ते पुस्तक नकोच घालू नका, फक्त एवढं शिका. हे शिकले ना, बाकी तुम्ही पॉलिनॉमियल नाही शिकले ते चालेल, फक्त एवढं शिका. बाकी अख्खा एवढं याच्या बाहेर काही नाही. हे कळालं का? एक एक्झाम्पल घेतो अजून तुमचं. हे कळालं ना दोन्ही टाईप. एक लक्ष द्या चला. 3x³ ह्या पॉलिनॉमियलचे मला कोइफिशिएंट सांगायचे. 3 अच्छा म्हणजे इंडेक्स सांगता का पहिले? बरं सांगा, इंडेक्स सांगा चला. 3x³ प्लस 0x² प्लस 0x1 लिहायची गरज आहे का? नाही. प्लस काय घ्यायचंय? 0 विदाउट व्हेरिएबल आहे ना. सांगा कोइफिशिएंट काय? 3 0 0 0. आलं लक्षात? नक्की का? 4x⁵ प्लस 3 सांगा याचे कोइफिशिएंट तोंड द्या. आता किती आहे? 4. आता 4 वाला, 3 वाला, 2 वाला, 1 वाला आणि 3 झाले कोइफिशिएंट. नक्की कळेल का? बस संपला विषय. कसं असते गडबड? 10 घ्यायची. झालं का? कळेल का काय म्हणतोय मी? नाही तसं नाही. इथे डिग्री किती रे? त्याच्यानंतर 5 अंक आले पाहिजेत. आलेच पाहिजे. आले का बघा? 1 2 3 4 5 आले. हा कोणती बी संख्या मला सांगा. आता चालं x⁷7 x⁷7 काय राहिले? चालेल 7 चा काय संबंध आहे? 1 आहे इथं. 1 आता किती आले पाहिजे? 5 असेल तर 5 यायला पाहिजे आणि 7 असेल तर 7च यायला पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 नंतर कॉमी द्या. आले तुमचं, आले कोइफिशिएंट. आलं लक्षात? इथं डिग्री किती होती? मग याचा कोइफिशिएंट 5 जण आले पाहिजे. बस आपण एक्झाम्पल मध्ये गेला व्यवस्थित कळेल. अजून काय प्रॉब्लेम इथपर्यंत कळेल का? आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल, जर 5-6 एक्झाम्पल असेल तर 2-3 मी सॉल्व्ह करून देणार आहे आणि 2-3 तुम्हाला घरी सॉल्व्ह करायचे. मग आता आपल्याला काय बघायचं आहे? प्रॅक्टिस सेट 3.1 बघायचं आहे. मग आता तुमच्या समोर क्वेश्चन आहे बघा. 3.1 चा फर्स्ट क्वेश्चन काय? स्टेट वेदर द गिवन अल्जेब्रिक एक्सप्रेशन आर पॉलिनॉमियल अँड जस्टिफाय. मग तुम्हाला काय म्हटलं? पहिला क्वेश्चन खाली तुम्हाला काही पॉलिनॉमियल दिलेले, ते पॉलिनॉमियल आहे का? असेल तर ते काय करा? जस्टिफाय करा. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, मी आधी पण सांगितलं, आता पुन्हा एकदा सांगतो. पॉलिनॉमियल कोणाला म्हणायचं? पॉलिनॉमियल कोणाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये काय असते रे? डिग्री. आणि डिग्री ही नेहमी कोण पाहिजे? होल नंबर्स. हिले इम्पॉर्टंट आहे, सर्वात इम्पॉर्टंट हा गाभा आहे सर्वात. सोल ऑफ पॉलिनॉमियल्स हे ह्या पॉलिनॉमियलचा आत्मा आहे हा. हे का? लक्ष द्या फक्त. पॉलिनॉमियल कशाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये कोण पाहिजे? डिग्री. डिग्री कोण पाहिजे? होल नंबर. होल नंबर कशाला म्हणतात बाबड्यांनो? 0 1 2 3 अशा प्रकारे काय पाहिजे? डिग्री पाहिजे. एक लक्ष दे बाबड्या, नंतर प्रश्न विचार, हे समजून घ्या. काय पाहिजे? डिग्री. सेकंड कोण पाहिजे बरं? कोइफिशिएंट. कोइफिशिएंट नेहमी कोण पाहिजे? रियल नंबर्स. रियल नंबर्स म्हणजे काय? सर्व मायनस वाले पण आहे, 0 पण आहे, प्लस वाले पण आहेत. याला काय म्हणतो आपण? रियल नंबर्स. लक्ष देईल का? काय पाहिजे आपल्याला? कोइफिशिएंट पाहिजे आणि काय पाहिजे? होल नंबर्स पाहिजे. लक्षात येईल? त्यालाच आपण काय म्हणतो? पॉलिनॉमियल. तोपर्यंत नाही. लक्षात येईल का? हा सर्वात महत्वाचा गाभ आहे. हे डिस्ट्रक्शन काढायचं बरं का? हा सांगतो ना आता काय.
तेच तर शिकायचं आता आपल्याला. माझा फर्स्ट क्वेश्चन तेच सांगितलंय का असलं तरी असतो नसलं तरी असतो, पण कसं आहे ते सांगतो आता मी तुम्हाला. पॉलिनॉमियलला व्हेरिएबल असतोच, कधी दिसतो कधी नाही दिसत पण असतो. कसं ते सांगतो. मग आता फर्स्ट क्वेश्चन काय बरं, काय म्हटलंय पहिला क्वेश्चन, y प्लस 1 अपॉन y आहे का रे? हा असंच क्वेश्चन आहे ना. ओके, अधिक लक्ष द्या. पहिली गोष्ट हा सांगा, हा पॉलिनॉमियल आहे का? नाही आहे. का बरं आहे हा पॉलिनॉमियल? डिग्री काय पाहिजे? होल नंबर. मी याला सॉल्व्ह करतो आता. काय करतो याला? सॉल्व्ह. नसतो म्हणजे किती असते डिग्री? नसती म्हणजे किती असती? पण पॉलिनॉमियल घेताना नेहमी व्हेरिएबल हा न्यूमरेटर मध्येच पाहिजे, डिनॉमिनेटर मध्ये नसावा. हा तर डिनॉमिनेटर मध्ये आलाय. हा वर गेल्यावर काय बन रे? y1 प्लस y मायनस 1. आपण मध्ये असेल तर वरती जाईल ना तो. अशी डिग्री प्लसची काय होती? मायनस. प्लस डिग्रीची डिवाइडचा संख्या जर न्यूमरेटर किंवा न्यूमरेटरची डिनॉमिनेटरला, डिनॉमिनेटरची न्यूमरेटरला जर आली त्याची डिग्री काय होती? मायनस. साइन चेंज करते. मग ही काय होती पहिल्यांदी? प्लस. आता काय झाली रे? मायनस. मग मला सांगा डिग्री कधी मायनस राहते का रे? नाही. म्हणजे याचा अर्थ हे पॉलिनॉमियल असेल का? नो. बिकॉज in polynomial degree never in negative. डिग्री कधीच निगेटिव्ह मध्ये नसते. म्हणजे पहिलं पॉलिनॉमियल असणार आहे का? नाही. डिग्री कधीही निगेटिव्ह मध्ये नसावी. कारण डिग्री कशी पाहिजे? होल नंबर. होल नंबर म्हणजे काय? 0 1 2. होल नंबर मध्ये कधी मायनस येतो का रे? नाही येत. मी इथं होल नंबर पाहिजे, पण इथं तर मायनस आला, म्हणजे पॉलिनॉमियल असणार आहे का? नाही. काला क्वेश्चन काय? सेकंड काय? सेकंड काय बघा. सेकंड काय सांगितलं बरं? 2 मायनस अंडर रूट 5x रेस टू काय? सॉरी 5 रूट x. ही पॉलिनॉमियल आहे का नाही? येस ऑर नो? आहे. बर सांगतो मी. चला, 2 ला मी 2 तसंच लिहिला, मायनस 5. रूट तुम्हाला मी आधी शिकवलं, आठवतं का रे? रूट एक्सच मिनिंग काय असतो रे? एक्स रेस टू 1/2 असतो का नाही? असतो का नाही? मग या रूटच्या आधी एक्स रेस टू 1/2 लिहू शकतो ना? लिहू शकतो ना? काही प्रॉब्लेम आहे का? नाही. मग आता मला सांगा ही पॉलिनॉमियल आहे का नाहीये? आहे का नाहीये? होल नंबर 1/2 असतो का कधी? साधी सिंपल. डिग्री काय पाहिजे तुमची? होल नंबर. होल नंबर कशाला म्हणतात? परत सांगतो, होल नंबर स्टार्ट फ्रॉम 0 1 2 3 4. याच्यात 1/2 येईल का रे? तो तर फ्रॅक्शन तयार होतो. मग तो काय होल नंबर नाही राहत. इथे तुमचा होल नंबर आलाय का? नाहीये. म्हणजे याचा सुद्धा आन्सर काय असणार आहे? नो. बिकॉज in polynomial degree never in fraction form. ध्यान झालं? नक्की का? कळलं? म्हणून एकच वाक्य सांगितलं, फक्त होल नंबर शोधा. असेल तर ठीक, नाही तर चूक, नाही तर नाहीये पॉलिनॉमियल. थर्ड घेऊ आता. थर्ड काय बरं? थर्ड काय सांगा? एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 9 आहे काय पॉलिनॉमियल? नक्की का? एकदम. काय शोधायचंय? दोनच गोष्टी. सर्वात महत्त्वाचं, डिग्री होल नंबर आहे का? आहे. होल नंबर आहे तेवढंच एक शोधा. कोइफिशियंट पण आहे, 1a 7a आहेच. म्हणजे यस. बिकॉज हायेस्ट डिग्री is 2, that is whole number. आलं का लक्षात? काय सांगू? सेकंड वाला परत सांगू. 1/2 हे होल नंबर असतो का? मग 1/2 जर होल नंबर नाहीये,
अरे अंडर रूटला आपण 1/2 लिहितो ना रे, हे अंडर रूट आहे ना, रूट काढायचं 1/2 लिहायचं. शिकलोय, आठवतंय का नाही आठवते? नक्की का? एकदम. अंडर रूट एक्स इज इक्वल काय लिहितो आपण? x⁻1/2. क्यूब रूट असेल तर काय लिहितो रे आपण? x⁻1/3. फोर्थ असेल तर काय लिहितो रे? x⁻1/4. आलं लक्षात? नक्की. बरं मला सांगा आता फोर्थ वालं पॉलिनॉमियल आहे का नाहीये? काय बरं फोर्थ वाला काय एक्झाम्पल आहे? काय बरं? 2m⁻² प्लस 7m⁻5. पॉलिनॉमियल आहे का नाहीये? नाही, बिकॉज हायएस्ट डिग्री -2 आली. -2 होल नंबर असतो का? नाही, तो इंटिजर आहे. इंटिजर वाले कधीही डिग्री येईल लक्षात? नक्की. पहिला क्वेश्चन कळाला सर्वांना? काही डाऊट राहील याच्यामध्ये? अजिबात नाही. क्वेश्चन नंबर कोणता घ्यायचा आपल्याला? सेकंड. हा 10 आहे का नाही रे पॉलिनॉमियल? आहे, कारण त्याची डिग्री किती आहे? 0. हो आहे का नाही? तो सेकंड वाला क्वेश्चन काय बरं? सेकंड, राइट द कोएफिशिएंट ऑफ m³ इन ईच ऑफ द गिवन पॉलिनॉमियल. फक्त कोएफिशिएंट लिहायचं, पण कोणाचं लिहायला लावलंय आपल्याला? m³ वाल्याचं. फक्त कोणाचा? m³ वाल्याचा लिहायचं आहे. मग आता काय बघा, फर्स्ट क्वेश्चन काय आहे? m⁻3 ना, m³. मग याचा कोएफिशिएंट किती राहणार आहे रे? 1 नसतो म्हणजे 1. संपलं क्वेश्चन. सेकंड काय? सेकंड कोण आहे? -3/2m प्लस m मायनस √3m³. मग मला सांगा m³ चा कोएफिशिएंट कोणता आहे इथं? m³ चा -√3. झालं आन्सर. एवढंच. पुढचं कोण आहे बरं इथं? मला सांगा आता थर्ड वाल्याचं काय राहील? डायरेक्ट आन्सर थर्ड वाल्याचं. m³ चा कोएफिशिएंट कोणता असणार आहे? -2/3. m³ सोबत कोण आहे? -2/3. मग m³ वाल्याचंच तर कोएफिशिएंट विचारलं ना आपल्याला, बाकी काही बघायचंच नाही ना आपल्याला. आलं लक्षात? आलं बोबड्या? नक्की. म्हणजे m³ चा फक्त कोएफिशिएंट विचारला तर तेवढेच लिहा, संपला विषय. बाकी डोकं लावायचं आपण. तिन्ही जर म्हटलं असतं बघा, ह्या एक्झाम्पल मध्ये m चा कोएफिशिएंट सांगा, तर काय लिहिलं असतं या सेकंड मध्ये? m चा कोएफिशिएंट काय असतं? अरे बाबड्या इथं प्लस आहे. m चा कोएफिशिएंट इथं फक्त 1 आहे, नसतो म्हणजे 1 असतो. 1 असतं ना? ध्यान झालं ना? ध्यान आहे ना सर्व? नक्की ना? कळतंय सरांना काय चाललंय? कोएफिशिएंट म्हणजे काय? जो चिटकून उभा आहे तो, त्याला कोएफिशिएंट म्हणायचं. आता काही प्रयोग करून दाखव एखादा. चिटकून कसा राहतो आता? असं चिटकून मधी येतो की जवळ दाखव तुला कसं आहे चिटकून द्यायचं. बर, हे कळलं का? सेकंड क्वेश्चन कळला सरांना? डाऊट राहील का काही? मग घेऊ का थर्ड क्वेश्चन? क्वेश्चन नंबर 3. हे घरी जाऊन बघा बरं का व्यवस्थित, तर लक्षात राहील नाही, हे पुन्हा लक्षात राहणार नाही, मग अवघड वाटतं. हा टॉपिक मुलांना सर्वात जास्त अवघड वाटतो, पण हा सर्वात सिंपल आहे. फक्त कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. सर्वात सिंपल हा टॉपिक आहे अख्ख्या 9वी मध्ये. बर, क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 काय बरं? आता पण अवघड होत काही? हेच तर पुढे बाबऱ्या. आता बस. क्वेश्चन नंबर कोणता बघायचा आता? थर्ड. काय बघा, राइट द पॉलिनॉमियल इन x युजिंग द गिवन. काय क्वेश्चन बघा थर्ड, राइट द पॉलिनॉमियल इन x युजिंग द गिवन इन्फॉर्मेशन. आता आपल्या इथं व्हेरिएबल कोणता घ्यायचा आहे बरं? x घ्यायचा आहे. आणि काय क्वेश्चन बघायचा? मोनोमियल विथ डिग्री 7. आता आपल्याला डिग्री किती घ्यायची आहे?
मोनोमिल पाहिजे. मोनोमिल म्हणजे किती टर्म पाहिजे? एकच टर्म. आणि डिग्री किती पाहिजे? 7. आणि व्हेरिएबल काय घ्यायला लावलाय? एक्स. माझं पहिल्याचं काय राहील? एक्स रेस टू 7 झालं. असं लिहू शकतो. किंवा एक लक्ष द्या, 2x रेस टू 7 लिहू शकतो. काही प्रॉब्लेम आहे का? एक लक्ष द्या, 3x रेस टू 7 आपण लिहू शकतो. 10x रेस टू 8 सॉरी 7 पण लिहू शकतो. काही पण एक लिहा, काय प्रॉब्लेम आहे? व्हेरिएबल कोणतं घ्यायचं सांगितलंय का? असेच कोणताही घ्या किंवा घेऊ नका, काही फरक पडत नाही. कोणतं पण एकच उत्तर लिहा, त्याचं सरी लिहून ठेवशाल. कळालं का? बरं, सेकंड काय विचारलाय? बायनोमियल विथ डिग्री काय? 35. डिग्री काय पाहिजे सांगा बरं. काय घेऊ सांगा? काय? 3x मायनस 2x रेस टू 35. आता गडबड काय बघायचं, लक्ष द्या. चालेल का ही? ओके. पण जनरली डिग्री पहिली लिहित चाल. नेहमी स्टँडर्ड फॉर्म मध्ये शिकायचं. काय करायचं? स्टँडर्ड फॉर्म म्हणजे असं लिहायच्या ऐवजी 2x रेस टू 35 मायनस 3x असं लिहिलं नाही योग्य चालतं, पण स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं नेहमी. सवयच ती लागली पाहिजे. कारण की पॉलिनॉमियल नेहमी स्टँडर्ड फॉर्म मध्येच लिहिला पाहिजे. चुकीचं नाहीये, पण एकदम बरोबर हे चुकीचं नाहीये, पण अगदी बरोबर हे. झालं का? याला मार्क मिळतील, पण एक कन्फर्मच राहतील. ज्ञानदाला बाबड्या नक्की का? बरं, असं लिहू शकतो का मी? एक्स रेस टू 35 मायनस 5 झाले ना. बायनोमियल पण झाले आणि डिग्री किती आहे? 35. पूर्ण लिहिल्या सांगा मला काय ते. थर्ड क्वेश्चन काय रे बाबड्यांना? ट्रायनोमियल विथ डिग्री किती घ्यायचंय? 8. म्हणजे किती पाहिजे आपल्याला? 3. सांग मेडे, सांग लवकर. मेडे, हा मेडे सांग तू. मेडे सांग बाबड्या, मग तुम्ही सांग. हा सांग. खाली पण नको सांगू. 2x रेस टू 8 खाली पण नको सांगू. प्लस काही सांग ना. गोट्याने काही पण म्हणा. 4x रेस टू 3 प्लस 2 काही म्हणा. काय लागत यार? एकच 8 सांगितली. 3 टर्म पाहिजे आणि 1 डिग्री पाहिजे. बाकी तुम्ही बॉटल लिहिलं तरी चालेल, म्हणजे काही लिहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. काढून घेतील ते म्हणजे मार्क्स काढून घेतील असं काही पण नाही लिहायचं. कळालं की काय? असे मार्क्स काढून घेतात. असं झाला क्वेश्चन. कळालं बघूया नक्की एकदम? हो का बरं? जा 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 जा. आता क्वेश्चन नंबर कोणता आहे? 4 वाला. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 काय बघा? राईट द डिग्री ऑफ द गिवन पॉलिनॉमियल. फक्त आता पॉलिनॉमियलची काय लिहायची आहे? डिग्री. ते काय एवढं भारी करे? त्याचे का पाहते एवढं सुंदर पोरग होईल तुम्ही, त्याची का पाहते? जायचं एवढं भारी. अजूनही पाहतो, आता घुसतो त्या टॅबलेटच्या. तो काही नाही भारी वाटा का? अरे तू दरवाजा लाव, तू गेला का? आता क्वेश्चन नंबर कोणता बघायचा? 4 वाला. काय म्हटलं बरं? राईट द डिग्री ऑफ गिवन पॉलिनॉमियल. दिलेल्या पॉलिनॉमियलची काय लिहायची तुम्हाला? डिग्री लिहायची. बरोबर ना? मग बघा इथं फर्स्ट क्वेश्चन काय? इथं काय दिलंय बरं? रूट 5. काय दिलंय? रूट 5. मग रूट 5 ची डिग्री किती असणार इथं? बघा, डिग्री कुठे असते? फक्त व्हेरिएबलला. यात व्हेरिएबल आहे का रे पुढं? आणि व्हेरिएबल नसतो त्यावेळेस काय करायचं असतं? रूट 5x रेस टू काय घ्यायचा? 0. कारण की कशात कोणत्याही व्हेरिएबलची डिग्री जर 0 असेल त्याचा अर्थ काय? तो 1 आहे. मग इथं 1 नाही म्हणजे 1 आहे ना. म्हणजे याचा अर्थ याची डिग्री किती रे? 0. याची डिग्री किती असणार आहे? 0. हियर x रेस टू किती असणार आहे? 0. x रेस टू 0. Therefore डिग्री इज 0. डिग्री किती असणार आहे? लक्षात येईल. सेकंड क्वेश्चन काय रे? बरं मला सांगा,
सेकंडची किती असणार आहे आन्सर 0. थर्डचं काय असणार आहे 2. व्हेरी गुड. फोर्थचं काय असणार आहे 10. हायेस्ट डिग्री किती इथं 10 आहे म्हणून याची डिग्री काय म्हणायची आपल्याला 10. आणि लास्ट वाला काय बरं डिग्री किती आहे हायेस्ट डिग्री किती आहे 1 येणार आहे मग 0 का बरं म्हणते. क्वेश्चन काय बघडेल तो 2m मायनस किती आहे √7 नाही म्हणजे किती असतो इथं 1 म्हणजे याची डिग्री किती असणार आहे हायेस्ट डिग्री इज 1. हायेस्ट डिग्री इज अलग लक्षात नक्की का. चौथा क्वेश्चन कळेल सर्वांना. काय झालं काय ग बाई दम घेऊ का मी थोडा काय. आता क्वेश्चन नंबर कोणता बघायचा आपल्याला 5th वाला. बघा रीड करतो काय. क्लासिफाय द फॉलोइंग पॉलिनॉमियल आर लिनियर क्वाड्रेटिक अँड क्यूबिक पॉलिनॉमियल. लिनियर पॉलिनॉमियल क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल अँड क्यूबिक पॉलिनॉमियल कशाला म्हणतो रे आपण डिग्री यार असं काय करतात तुम्ही. डिग्री 1 असेल तर लिनियर डिग्री 2 असेल तर क्वाड्रेटिक आणि डिग्री 3 असेल तर क्यूबिक. ते क्यूबिकचं रिलेटेड आहे म्हणून लक्षात ठेवा. कन्फ्युजन नका होऊन देऊ. 2 टाईप वेगवेगळे कसे लक्षात येईल का. मग आता आपल्याला काय करायचंय क्लासिफाय करायचं. काय काय क्लासिफाय करायचंय बरीच लिनियर पॉलिनॉमियल. दुसरं कोणतं करायचंय क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल आणि तिसरं कोणतं करायचंय क्यूबिक पॉलिनॉमियल. मग आता ज्याची डिग्री 1 आहे ते कुठे लिहायचे आपल्याला लिनियर मध्ये. ज्याची डिग्री 2 आहे ते कुठे लिहायचे क्वाड्रेटिक मध्ये. ज्याची डिग्री 3 ते कुठे लिहायचे क्यूबिक मध्ये. मग मला सांगा ज्याची डिग्री 1 आहे ते कोण कोण आहे सांगा पटापट. कोण आहे सेकंड वाला. व्हेरी गुड. काय असणार आहे 5p. नेक्स्ट थर्ड काय व्हेरी गुड m3 सॉरी कोणतं थर्ड हा बरोबर √2y मायनस 1/2. याची पण डिग्री किती आहे 1. पुढे काय बरं अजून आहे का नाही. आता मला सांगा याची डिग्री किती पाहिजे 2 पाहिजे. 2 म्हणजे काय क्वाड्रेटिक. मग काय असणार फर्स्ट काय बरं 2x² प्लस 3x प्लस 1 अजून कोणता a². व्हेरी गुड. अजून काय आहे का बाकी उरलेले सर्व कोण आहे रे क्यूबिक. असेल ते क्यूबिक आहे का डिग्री 3 वाले नक्की का. काय डाऊट राहील का. मग फक्त तिथे एकच गोष्ट लक्ष ठेवायची आहे लिनियरचा अर्थ काय डिग्री 1 वाले. क्वाड्रेटिक म्हणजे काय डिग्री 2 वाले आणि क्यूबिक म्हणजे काय डिग्री 3 वाले. बस झालं एवढं तर शोधायचं वाक्य करायचं तुम्हाला नक्की काय एकदम काय डाऊट. मग आता पुढचा क्वेश्चन घ्यायचा 6 वाला. काय 6 वाला क्वेश्चन काय बघा काय म्हटलंय राईट द फॉलोइंग पॉलिनॉमियल इन स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं म्हणजे काय करायचं तुम्हाला हायएस्ट डिग्री कडून लोएस्ट डिग्री लिहायचं बाकी काहीच नाही. काय झालं एक लक्षात. मग काय बरं पहिला क्वेश्चन सांगा बरं मला काय काय m q x का n आहे. अरे ये मी तो अरे हा काही ध्यानावर करे m प्लस 3 प्लस तुला मी आधीच सांगितलं होतं गणपती उठल्यावर थोडी घे तुला घ्यायला लागला थोडी घ्यायची झपत नाही तर आज लय नको घेऊ नाही ना घेणं सुरू केलंय का नाही ना अजून थांब थोडे दिवस अजून. मग आता काय लिहायचं आपल्याला स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म कसा असतो डिसेंडिंग डिग्री
डिग्री कशी लिहायची असते डिसेंडिंग. मग सर्वात मोठी डिग्री कोणती आहे एम क्यूब, नंतर 5 एम, नंतर 3. झालं आन्सर. काय सेकंड वन येईल का सॉल्व करता नक्की का देऊ का सॉल्व करून. सर्वात मोठी डिग्री कोणती आहे 5, नंतर 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 काहीच नाही. झालं संपला क्वेश्चन. कळालं बाबड्यांनो नक्की एकदम. याच्याकरता सुरुवातीची कन्सेप्ट कळाली का पुढे तुम्हाला अडचण येणार नाही. क्वेश्चन नंबर कोणता घ्यायचा 7. काय बाबड्यांनो राईट द फॉलोइंग पॉलिनॉमियल इन कोएफिशिएंट फॉर्म. हे गेलं त्या नदीला काही बाटल्या आल्या ना का गेला होता घोडघोड घ्यायला नाही ना काही वासनीच चढली तुमच्या तिथं बसलं ना तिकडं माग पुढे बसलं का बरं कोणता क्वेश्चन बघायचा आपल्याला 7. काय क्वेश्चन आहे राईट द फॉलोइंग पॉलिनॉमियल इन कोएफिशिएंट फॉर्म. आणि कोएफिशिएंट फॉर्म देण्यासाठी कसा पाहिजे आपल्याला इंडेक्स फॉर्म पाहिजे बरोबर ना. मग पहिला क्वेश्चन सांगा काय बबड्यांनो एक्स क्यूब मायनस 2. याला काय लिहायचं पहिला तुम्हाला कोएफिशिएंट लिहायचे त्यासाठी इंडेक्स फॉर्म पाहिजे. इंडेक्स फॉर्म नाही लिहिला तरी चालू शकतो बरोबर ना. डायरेक्ट लिहिता आला तरी सुद्धा वा वा व्हेरी गुड. चला पुढे एकदम विचार हा इथे लक्ष द्या. हा मग आता काय डान्स करू मी दुसरं कोणी असतं तर गेलं लक्ष दे तुला नको पुढे दुसरीकडे लक्ष दे. याला काय लिहायचं आपल्याला इंडेक्स फॉर्म. याचं काय लिहू आपण इंडेक्स. अरे पांग्या पुन्हा पुन्हा तेच सांगतोय इंडेक्स पहिले लिहिला तर कोएफिशिएंट कळतो आपल्याला लवकर. इंडेक्स कसं लिहायचा एक्स क्यूब नंतर कोण पाहिजे एक्स स्क्वेअर वाले नंतर 0x नंतर -2. झालं का नाही. इंडेक्स फॉर्म लिहायला लावला असता आपण असं लिहिला असता पण तुम्हाला काय लिहायला लावलंय कोएफिशिएंट. मग कोएफिशिएंट काय राहील त्यांचा आला 1 0 0 -2. आला आन्सर. तुम्ही डायरेक्टली लिहिला असतं तरी चाललं असतं पण तुमच्या मेंदू एवढं झपणार नाही ना म्हणून हे सांगितलं पाहिजे. एवढं झपल का तुम्हाला नंतर झपलं का नंतर डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. माझ्या तर खूप घसा दुख राहिला. आवाज येतोय ना बरोबर सरांना भंगार आवाज येतोय थोडा पण आता ना येतोय का बरा येतोय ना. पहिली गोष्ट मी काय बोलतोय ना हे मलाच ऐकू नाही राहिलं. नाही नाही बस ते बसायचं जास्त संध्याकाळी पण संध्याकाळी म्हणजे लेक्चर झाल्यावर जेवणाला. हा मला ऍक्च्युली ऐकूच नाही येते काय. माझं डोकं कान असं जड झालेलं कानाला धक्का पण नाही लावून दुखतोय कानला का ना का. मी काय म्हणते सांग लवकर काय म्हणले तुला तो प्रॉब्लेम झाला का. बघा इथं किती इंडेक्स आहे रे डिग्री किती इथं पण तुमचे कोएफिशिएंट 4 आले पाहिजे. हा लगेच मोठी ती. चला सेकंड का थर्ड कोणता आहे सांगा. नाही आता तुम्ही थर्ड सांगत होते ना माझं. थर्ड काय आहे 2x2 किती आहे 4 3m स्क्वेअर. डिग्री किती आहे कोएफिशिएंट 5 येतात 4 धरून 5. डिग्री जेवढी त्याच्यापेक्षा एक का असतो कोएफिशिएंट जास्त. इंडेक्स लिहू का नको याचा. बरं इकडे लक्ष द्या 4 डिग्री वाल्याचा कोणता कोएफिशिएंट 4 डिग्री वाल्याचा कोण आहे कोएफिशिएंट 3 डिग्री वाला आहे की 2 डिग्री वाला आहे का -3 आहे ना 2 डिग्री वाला -3. 1 डिग्री वाला आहे का तिथं नाही मग 0 आणि 7 आले का 5 कोएफिशिएंट. 4 डिग्रीचे 5 कोएफिशिएंट 3 डिग्रीचे 4 कोएफिशिएंट. एक कोएफिशिएंट एक्स्ट्रा असतं
ध्यान देईल का? नक्की का? पुढचं काय? -2/3 चा कोएफिशियंट काय? -2/3 राहणार आहे.